Hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello, chick. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण पुन्हा एकदा जॉईन होतोय. थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे डीजे बंद होता, पण आता त्या टेक्निकल इश्यूज सर्व काही सॉल्व्ह झालेत. पुन्हा एकदा डीजे मास्टर आमच्यासोबत जुळतील. आपण सर्वजण पाहतोय नेमा बॉईज पुरस्कृत मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग. स्ट्राईक एंड वरती सलामीवीर जोडी जेडीएसची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला शाहीद आहे तर स्ट्राईक एंड वरती सलाम आहेत. साई सिद्धी स्पोर्ट्स नालासोपारा या संघाने मागच्या वर्षी या मैदानावरती खेळत असताना खूप प्रभावित करणारी कामगिरी केली. चला, स्टेजच्या समोरची गर्दी आहे. स्टेजच्या समोरची गर्दी आहे. प्लीज थोडंसं जागा करायची. मान्यवरांना सुद्धा या मॅचचा आनंद घेऊ द्या. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. इशारे दोन्ही बाजूने आल्यात. पहिला चेंडू अतिरिक्त. सन्मान्य बलवीनजी सुतार साहेब, त्यांच्या जोडीला विक्कीजी मेयर साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. आपलं सुद्धा मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने येतोय. मॅचचं इक्वेशन 28 धावांचा पाठला करायचा आहे. एका बाजूला जेडीएस आहे तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी स्पोर्ट नालासोपारा. यष्टीरक्षक वेगाने वेगाने चेंडूवरती आले होते, पण फेकी करत असताना थोडासा उशीर झालाय. आणि आपण पाहतोय सलामीवीर जोडी सलाम आणि शाहीद. गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. जेडीएस कडून खेळत असताना सलामने मागच्या मॅच मध्ये सुद्धा प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आणि 6-7चं इक्वेशन असताना शाहीदच्या बॅटमधून मॅच विनिंग आलेला तो चौकार. त्या कारणास्तव जेडीएस मागच्या मॅचमध्ये विजेतापद मिळालं. दुसऱ्या बाजूला साई सिद्धी स्पोर्ट्स या संघाने आतापर्यंत जर का विचार केला तर 40+ आव्हान सेट केलं गेलं होतं, पण या मॅचमध्ये कदाचित जेडीएस समोर ती बाज नाही दिसली. हॅलो चिक. जेडीएस समोर मोठे फटके खेळता नाही आले. कारण सुद्धा आहे की आलेल्या यष्टीरक्षकाच्या रूपात ते धावचीत. चांगला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलं. सिंगलने धावफलक पुढे सरकताना. हलक्यात ऑफ साईडला घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात आणि सिंगल कंप्लीट होताना दिसते. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने ऑफ साईडला डगआउट मध्ये चेंडू जाताना दिसतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. गोलंदाजी मारवरती आपण संतोष पाहतोय. दुसरं षटक ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ आपला संघासाठी केला गेला. इथून धावफळक 30च्या आतमध्ये आहे. जेडीएसला सुद्धा माहिती आहे की पहिल्या मॅच मध्ये कशा प्रकारे चेस केलं. 7 धावा. हलक्या त्याने ऑफ साईडला टॅपच्या स्वरूपाने घेऊन काढले. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतात. सिंगल कंप्लीट होताना दिसते. 8 धावा धावफळकर. हलक्यात चेंडूला घेऊन काढलं. स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते, पण सिंगल कंप्लीट होताना दिसतंय. बघा, सिंगलने दोन्ही फलंदाजाला माहिती की शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहणं जास्त गरजेचं आहे. कारण की मागच्या 4 बिग बॅश मध्ये आपण जर का पाहिलं तर जेडीएसची सर्वात समस्येची बाजू ओपनिंग जोडी. स्टेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड येतोय शाहीदच्या बॅट मधून दमदार चौकार. थँक्यू. बऱ्याच वेळाने काय डीजेचा आवाज आलाय. आता डीजे ऑपरेटर सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य केले. व एका चौकारानंतर कशा प्रकारे सिंगल खेळणं सुद्धा गरजेचं आहे ते सुद्धा शाहीदला माहिती आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफळकर आपण पाहतोय. सिंगल एखादा मोठा फटका आल्यानंतर ते सिंगल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफळकर. दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना
चेंडूला लेफ्ट केलं जाते, पंच आमच्या दिशेने वळत आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 15 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने सरळ घेऊन काढली स्टँडवरती, डायरेक्ट नेम साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंचांचा नोट आउटचा इशारा आहे. साई सिद्धी स्पोर्ट्स नालासोपारा यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक केलं जाईल. पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम दुपारपासून आमच्यासोबत जोडलेली आहे. दोन्ही कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारे काम करत असताना आमचे ऑपरेटर, स्कोरर आणि दोन्ही ऑफिशियल अंपायर दुपारच्या सत्रापासून खूप चांगली कामगिरी. हॅलो चेक. धावफलकर धावा आपण पाहतोय 16 धावा, 16 रन ऑन स्कोर कार्ड. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकर आपण पाहतोय. चला स्टेजच्या समोरची गर्दी आहे, थोडस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना सुद्धा या मॅचचा आनंद घेऊ द्या. ऑफसाईडला हलक्या हाताने घेऊन काढलं, डगआउटच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 17 धावा. येतोय डीजे कडे, ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. थँक्यू डीजे. दुखून षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 17 धावा. गुलदीची मारवरती प्रथम. बघा दोन्ही एकमेकांसमोर संघ खेळ, त्यांचा मागच्या वर्षीचा काही इतिहास आहे या ग्राउंड वरती. साई सिद्धी स्पोर्ट्स नालासोपारा जेडीएस, कारण की टॉसला जेव्हा मागच्या वरती हे दोन मोरेगाव प्रीमियर लीग चालू असताना जेव्हा हे दोन्ही टीम मोरेगाव प्रीमियर लीग मध्ये समोर होते, जेव्हा साई सिद्धी स्पोर्ट्स नालासोपाराच्या कर्णधाराने टॉसला येताना सांगितलं होतं की या संघासमोर 50 धावा आम्ही मारू, आणि गेल्या वर्षी लीग फॉर्मॅटमध्ये साई सिद्धी स्पोर्ट्स नालासोपाराने 50 धावा ठोकल्या सुद्धा होता.
पण यावर्षी JDSचे इरादे काहीतरी वेगळे आहेत. कारण की गेल्या वर्षीचा फॉर्म आणि गेल्या वर्षीची रायव्हरी मैदानाच्या आतमध्ये JDSला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे खेळ खेळायचा आहे. JDSने सुद्धा 30च्या वरती जाऊ दिलं नाहीये. खूप चांगला खेळ, मॅचला मजा येणार आहे. धावपळकर धावा आपण पाहतोय 19 धावा. फुल टॉस चेंडूला मात्र पॅडल स्वीप करून दिशा दाखवली, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. बघा शाहिदला आणि सलामला सुद्धा माहिती आहे. 20 धावा धावपळकर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 चेंडू 8 धाव्यांची गरज. ऑफसाईडला आपण पाहतो एक फिल्डर पुढे आणून ठेवला गेलाय, पण गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. सलामचे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. दोनही फलंदाज एकमेकांना कशा प्रकारे प्रॉपर कॉलिंग देऊन सिंगल कंप्लीट करताना. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा आपण पाहतो 21 धावा. स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते. ऑनसाइड वरतून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला फील्ड केलं, फेकी होईपर्यंत सिंगल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा आपण पाहतो 22 धावा. फुल टॉस चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 23. येतोय डीजे कडे, ऐकूया पुन्हा एकदा डीजे मार्फत सुमधीर संगीत. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 5 धावांची गरज. दोन्ही सलामीवीर बॅटर. पहिला चेंडू टॅपच्या सहाऱ्याने घेऊन काढला डगआउटच्या दिशेने. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना का 5-4चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये चालू असताना दोनही संघ इथून साई सिद्धी स्पोर्ट्स नालासोपाराच्या बाजूने विचार केला तर एखादा डॉट. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फेकी करण्याच्या नादामध्ये चेंडू नाही आला हातात. सरळ चेंडू बाहेर गेलाय. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण.